नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. खरं तर गेली 1.5 वर्ष जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून वयम आलं तेव्हा तुम्ही ही ओळख ऐकली आहे की पॉडकास्ट सुरू झाला की पहिली माझी ओळख, नंतर जे गेस्ट असतील त्यांची ओळख आणि मग पुढे पॉडकास्ट. पण आज खरं तर आपण पॉडकास्टसाठी इथे आलेलो नाही आहोत. एक वेगळीच गोष्ट आहे आणि ती तुमच्याशी मी आता शेअर करणार आहे. एव्हा ना तुम्हाला दिवाळी अंक वयमचा पोहोचला असेल, बऱ्याच जणांना पोहोचलाय, त्यांनी कळवलंय आणि दिवाळी अंक वाचल्यानंतर अनेकांचे आम्हाला फोन येत आहेत की असं का. तर त्यामध्ये तुम्ही वाचलंय की आता हा जो अंक आहे तो अंक शेवटचा आहे, म्हणजे प्रिंट स्वरूपातील जी आवृत्ती आहे ती ही आता शेवटची आहे. तर मुळात असं का होतंय आणि हा निर्णय का घ्यावा लागला. गेली 12.5 वर्ष आम्ही कंटिन्यू वयम मासिक प्रसिद्ध करत आहोत. मुलं, पालक यांचे येणारे प्रतिसाद आम्ही ऐकतोय, लेखकांना आवडतोय, सगळ्यांचं आवडतं असलेलं मासिक आज मात्र प्रिंट माध्यमातून आपली रजा घेत आहे. तर या संदर्भात आज आम्ही गप्पा मारणार आहोत, जेणेकरून आमचा 12.5 वर्षाचा जो काही प्रवास आहे तो प्रवास आम्ही तुमच्यासोबत उलगडणार आहोत, काही आठवणी शेअर करणार आहोत. आणि सर्वप्रथम हे सगळं बोलण्याआधी मी सांगते की तुम्ही आमच्यावर जे भरभरून प्रेम केलं आहे ना, ते प्रेम आज आम्हाला कुठेतरी हा व्हिडिओ करायला भाग पाडतंय हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असू द्या. तर माझ्या बाजूला आता इथे शुभदा मॅडम पण आहेत आणि आज आम्ही दोघी मिळून तुमच्याशी हा जो आमचा प्रवास आहे तो प्रवास शेअर करणार आहोत. तर आपण आता मी म्हटलं की आज आपण पॉडकास्टसाठी नाही, तर आपला जो 12.5 वर्षातला जो प्रवास आहे तो आपण आपल्या वाचकांसाठी, लेखकांसाठी आज आपण तो शेअर करूया. कारण खरंच त्यांच्या योगदानामुळे आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत. एक म्हणजे काय होतं की मला तर माहितीच नव्हतं की मी अशा मासिकासाठी काम करेन आणि पुढे काहीतरी असं आपण अचीव्ह करू, याची कल्पना मला नव्हती. पण तुम्ही सांगा आता ही आपली सुरुवात कशी झाली. 2013 मध्ये आपण वयम सुरू केलं आणि ते सुरू करतानाची स्टोरी आपण आज थोडक्यात समजून घेऊया. अजूनही माझ्या तारीख लक्षात आहे, ज्या दिवशी आपण हे ऑफिसमध्ये आपण दोघी पण प्रवेश केला होता, 18 मार्च 2013. येस. तर त्याचं झालं असं होतं की तेव्हा मी नुकतंच लोकसत्तातली माझी जी कारकीर्द होती 20 वर्षांची, त्याला विराम घेतला होता आणि डोक्यात आलं होतं की काहीतरी वेगळं करूया. म्हणजे पत्रकारितेतला अनुभव आणि माझं मास्टर्स इन एज्युकेशन पण झालेलं आहे आणि एकंदर मी शिक्षण क्षेत्रामध्ये वावरत होते. तर त्यातनं असं वाटलं की कुमारवयीन मुलांसाठी काहीतरी साहित्य निर्मिती करायला हवी. एक अशी पण त्याला पार्श्वभूमी होती की मी लोकसत्तात असताना एक लेख लिहिला होता, कुमार साहित्याची सुमार स्थिती. काय आपल्याकडे बालकांसाठी साहित्य आहे, पण त्या मानाने कुमार किशोर हा जो वयोगट आहे थोडासा बालावस्थेपासून पुढे आलेला आणि मोठा होण्याच्या वळणावरचा, तर त्यांच्यासाठी त्यांना लक्षात घेऊन असं साहित्य फारसं नव्हतं आणि म्हणून असं काहीतरी असावं डोक्यात आलं. मी प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये तयार केला होता. पण हा सगळा आर्थिक डोलारा आणि मुख्य म्हणजे या मासिकासाठी म्हणून जे काही सगळे खर्च असतात किंवा जे काही एक कॉर्पोरेट व्यवस्थापन लागतं ते काही एकट्या दुकट्याचं काम नव्हे. आणि म्हणून मी बघत होते की कोण आपल्याला मिळतंय का चांगला प्रकाशक किंवा कोण असं मासिक काढू इच्छित आहे. आणि असं असताना अचानकपणे लॅब इंडिया कंपनीच्या श्रीकांत बापट यांच्याकडून निरोप आला की त्यांना असं काहीतरी सुरू करायचंय. सुरुवातीला मला आश्चर्यच वाटलं, कारण लॅब इंडिया हे फार मोठं नाव आहे एकंदर लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट्स वगैरे मधलं, पण प्रिंटिंग पब्लिशिंग क्षेत्रात काही हे नव्हतं ना. आणि मी भेटायला आले आणि श्रीकांत बापट लॅब इंडियाचे अध्यक्ष त्यांच्यासमोर बसलेलं असताना जेव्हा त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की त्यांना मुलांसाठी एखादं मासिक सुरू करायचंय आणि माझ्या डोक्यात असलेला प्रोजेक्ट जो काय होता तो मी त्यांच्यासमोर मांडला आणि तिथेच क्लिक झालं की हो करायचं. आणि मग लॅब इंडियाने त्यांच्या आवारातलीच ठाण्याच्या ऑफिसमधली जागा आम्हाला देऊ केली आणि लॅब इंडियाच्या छत्राखाली वयम हे मासिक सुरू झालं. श्रीकांत बापटांचं ते खूप मोठं स्वप्न होतं की मुलांसाठी चांगली साहित्य निर्मिती झाली पाहिजे आणि मुख्य म्हणजे उत्तम, म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे आता की वयममध्ये उत्तमतेचा ध्यास किती धरला गेला. कागद छान आहे, छपाई छान आहे, त्याला प्रत्येक पान अतिशय सुंदर सजलेलं आहे, अच्युत पालवांची कॅलिग्राफी आहे आणि मुख्य म्हणजे त्यातला मजकूर आणि त्या मजकुरावर आम्ही करत असलेलं संपादन, या सगळ्याचा परिपाक जे उत्तम आहे ते मुलांना द्यायचं, या ध्यासाने पछाडलेली अशी छानशी टीम इथे तयार झाली आणि 2013 पासून
आपण या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. वयम याचा अर्थ आपण सारे, अहम आवाम वयम असं जे संस्कृत मध्ये म्हटलं जातं, तसं आपण सगळे मिळून मुलांसाठी काहीतरी करूया. आणि शेवटी मुलांना वाचतं करायचं आणि मुलांना वाचनातून त्यांचा विकास घडवायचा. तर काही जणांनी ध्यासाने झपाटल्याने काम केल्याशिवाय ते होणार नाही. आणि म्हणून आपण टॅगलाईन पण अशी ठेवली होती की वाचनातून विचारातून विकास. आणि त्या टॅगलाईनला समोर ठेवून असं हे गेली 12.5 पावणे 13 वर्ष आपलं काम सुरू आहे. खूप नाईलाजाने आता विराम घ्यावा लागतोय. त्याचं एक कारण म्हणजे मधल्या काळामध्ये कागदाचे दर वाढत गेले, छपाईचे दर वाढत गेले आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी बातम्या वाचल्या असतील त्याच्यानुसार पोस्टेजचे पण दर प्रचंड वाढले. आणि या सगळ्यामुळे ह्या मासिकाच्या निर्मितीचा जो काही खर्च आहे ना, तो अपेक्षेपेक्षा खूप वाढत गेला. तो खर्च भागणार कसा, तर त्याला 2 गोष्टी असतात. एक तर सभासद संख्या एवढी पाहिजे काही हजारांमध्ये की त्याच्या सबस्क्रिप्शनच्या पैशातून ते मासिक सेल्फ सफिशियंट झालं पाहिजे, स्वयंपूर्ण झालं पाहिजे. तर तेवढी संख्या गाठणं आम्हाला फार मुश्किल झालं. दुसरं म्हणजे जाहिराती मिळवल्या पाहिजे. तर जाहिराती मिळवण्याचं म्हणून पण एक वेगळं तंत्र असतं आणि शक्यतो मुलांच्या मासिकाला खूप मोठ्या प्रमाणावर जाहिराती मिळण्याच्या पण काही मर्यादा असतात. कारण मुलं ग्राहक नसतात ना, मुलं वाचक असतात, पण ग्राहक शेवटी पालक असतात. आणि जाहिराती मिळवण्याचा म्हणून त्याच्यासाठीचा म्हणून व्यवस्था करण्याचा खर्च, हे सगळं गणित काही जुळेना. आणि म्हणून नाईलाजाने श्रीकांत बापट यांनी अलीकडेच हा निर्णय जाहीर केला की खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ काही तेवढासा साधत नाहीये. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतूनच वयम त्यांनी सुरू केलं होतं, पण त्याला पण काही मर्यादा असते की दर वर्षी किती खर्च करावा आणि तो खर्च कितपत भरून निघतोय, पण किती तूट सहन करावी. तर त्या सगळ्या गणितात ते न बसल्यामुळे आता आपण छापील अंक तरी बंद करूया, डिजिटल स्वरूपात कसं चालू ठेवता येईल ते बघूया, असा हा निर्णय झालाय. आणि त्याच्यामुळे आम्हालाही खूप वाईट वाटतंय, खूप दुर्दैवी निर्णय आहे हा. आणि तेव्हापासून ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया सगळ्या वाचकांकडून येत आहेत त्यांनी आम्ही पण खूप हेलावून गेलोय. त्याच्याबद्दल बोलूयाच नंतर, पण तोपर्यंत परत आपल्या वयमच्या जर्नीकडे येऊया की काय 13 वर्षात भरभरून दिलं आम्हाला वयमनी आणि आम्ही काय प्रयत्न करत राहिलो, वेगवेगळे किती वेगवेगळे प्रयोग केले. प्रत्येक महिन्याचा अंक हा वेगवेगळा प्रयोग होता. हो ना, क्रांती तर मगाशी म्हणाली तसं ती जर्नलिझम स्कूलमधून म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट जर्नलिझमचा जो डिप्लोमा असतो बॉम्बे युनिव्हर्सिटीतून, तिथून करून ती नुकतीच इथे आलेली होती. आणि क्रांतीची सगळी जी काही कारकीर्द आहे ती गेली 13 वर्ष इथेच घडली आहे वयममध्ये. म्हणजे मला तर असं वाटतं की मी बीएड केलं, मला शिक्षिका व्हायचं होतं, पण काही कारणास्तव नाही होऊ शकले. मग मी मुंबईत येऊन जर्नलिझम केलं आणि 1 वर्ष इंटर्नशिप करायची, तर नाही नोकरी करूया, मग नोकरी केली. आणि अचानक इथून बोलावणं आलं. तेव्हा आपल्याला पण एवढं माहिती नव्हतं की तुम्ही आहात वगैरे, काहीच आयडिया नव्हती. आणि तेव्हापासून माझ्या बीएडचा उपयोग पण इथे मला बऱ्यापैकी झाला आणि प्लस नवीन शिकता आलं. म्हणजे मला तर मासिक कसं बनतं हे सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं, आयडियाच नव्हती. कारण आपल्याला कॉलेजमध्ये अजूनही कोकणात जर बघितलं तर अशा गोष्टी शिकवल्या जातच नाही, की माहितीच नसते त्याची. आणि खऱ्या अर्थाने मला इथे खरंच घडतं आलं. म्हणजे मला अजून आठवतोय आईस्क्रीमचा अंक जेव्हा आपण केला होता, आईस्क्रीम विशेषांक होतो 2013 एप्रिल, आणि तेव्हा असं सेटअप वगैरे आपल्याकडे काहीच नव्हतं. आपण दुसरीकडून करून घेतलं आणि आला अंक, सगळं झालं. पण तुमची तेव्हाची प्रतिक्रिया अजून आठवते की तुमचं ते समाधान कुठेच नव्हतंच तुमच्या चेहऱ्यावर, की हे काहीतरी आहे, हे पसंत नाहीये. म्हणजे तो एक नवखा प्रयोग होता असं कुठेतरी फिलिंग मला आलं होतं. आणि मी स्वतः अत्यंत असमाधानी होते त्या पहिल्या अंकानंतर. भले बाकी सगळ्यांनी कौतुक केलं होतं, पण आपल्याला माहिती आहे ना आपला परफॉर्मन्स काय होता. तर मे बी तेव्हा प्रिंटर नीट हाताशी नव्हता, डिझायनर कोणी हाताशी नव्हता, डिझायनरचा प्रोग्राम इथे ऑफिसमध्ये नव्हता, बऱ्याच गोष्टींवर आपण अवलंबून राहिलो आणि मनासारखा अंक झाला नाही. आणि म्हणून आपण मे महिन्याचा अंक न काढता जून पासून परत सुरू केलं की 1 महिन्यात आपण हे सगळं स्थिर स्थावर करूया, आपण स्वतः डिझायनर कोणीतरी नेमूया, डिझायनिंग प्रोग्राम करूया. आणि मग अशी जी क्रांती म्हणाली ना आता की तिची सुरुवातच कारकिर्दीची वयममध्ये झाली, तीच क्रांती आज हे सगळं डिझायनिंग करते आहे. म्हणजे क्रांती काय काय शिकली इथे,
तर लेखन तर तिचा आवडीचा प्रांत होताच, ते ती करत होती. संपादन करायला लागली, डिझायनिंग करायला लागली, लेआउट कसा असावा, चित्र कशी असावी, या सगळ्याचा विचार बघता बघता ती सुद्धा करायला लागली. आणि आता पॉडकास्ट तर बऱ्यापैकी सगळं तीच करते आहे. तर त्याच्यामुळे ही अशी आमची सिनर्जी खूप मस्त झाली. आम्ही आमच्यात काम खूप एन्जॉय केलं. म्हणजे प्रत्येक महिन्याचा अंक हा कधीच ओझं नाही वाटला किंवा अरे बापरे काय करूया, कसं होईल, अशी धाकधूक सुद्धा नाही वाटली. सुरुवातीला आठवतं आपण रात्री 10:30 वाजेपर्यंत सुद्धा ऑफिसला असायचं, कारण ते आपल्याला सॅटिस्फॅक्शन येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कधी असं वाटायचं नाही की निघून जावं. पहिल्या वेळेला दिवाळी अंकाच्या कामाच्या वेळेला तर मला वाटतं आपण काही वेळा फक्त आणि फक्त झोपण्यापुरते घरी, कारण जोपर्यंत मनासारखा अंक निघत नाही तोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करत राहत होतो. आणि मग आपण कितीतरी विशेषांक केले ना क्रांती. एकदा मनात आलं की छत्री हा असा विषय आहे ना की त्याच्यात कितीतरी मजेदार गोष्टी आहेत. की छत्री या वस्तूचा मुळात जन्मच कसा झाला, तर तो ऊन पावसाच्या संरक्षणासाठी झाला का, राजा महाराजांवर छत्र धरण्यापासून झाला, तिथपासून ते आत्ताच्या काळामध्ये कशा वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या असतात, त्या कुठे बनतात. मग छत्री कारखान्याला भेट म्हणून आपण एक उद्योग भेट नावाचं तेव्हापासूनच मुलांना घेऊन गेलो होतो आम्ही छत्री कारखान्यात. आणि कशी छत्री बनते हे मुलांनी समजून घेतलं होतं त्या छत्री कारखान्यातून. मग एकदा वसंत ऋतू विशेषांक केला की काय असतं बरं वसंत ऋतूमध्ये वैशिष्ट्य निसर्गाचं काय काय, राज नावाचा. हो. नंतर श्रावण विशेषांक केला होता, हसरानाचा श्रावण. सर्कस या विषयावर एक विशेषांक केला होता का, आता सर्कस हा प्रकार थोडा कमी झालाय त्या मनाने, पण सर्कसचा इतिहास पासून ते आत्ताच्या काळात सर्कस कशी असते. मला आठवतं तेव्हा मी अख्खा दिवस सर्कसमध्ये अगदी मनसोक्त असे म्हणजे वावरून फिरून आले होते. त्यांच्या मेकअप पासून म्हणजे नंतर कसे असतात ते बिचारा एवढ्या झोपड्यांमध्ये राहतात इथपासून सगळं ते बघून आले होते मी तेव्हा. आणि आपण केवढी जुनी काही पुस्तकं घेऊन आलो होतो ऑफिसमध्ये सर्कस या विषयावरची, की जुन्या काळातली सर्कस कशी होती, आजची सर्कस कशी आहे वगैरे. आंबा विशेषांक केला होता आपण, काय मजा आली ती. क्रांती वेंगुर्ल्याची असल्यामुळे तिला तिकडचं कृषी विद्यापीठ वेंगुर्ला तिथून काही माहिती आणली होती. इतर कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांशी आपण बोललो होतो. असं काय काय भरपूर मजा केली. जेव्हा तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दप्तराचं ओझं कसं कमी करावं याच्यावर हा विषय घेतला होता की मुलाच्या दप्तराचं ओझं कमी करायचं, तेव्हा आठवतं ना आपण दप्तर याच विषयावर एक अंक काढला होता. आणि मुलांच्या प्रतिक्रिया आपण मागवल्या होत्या की मुलांना पण समजतं ना तो मुलांचा विषय आहे आणि आपले तर कुमार किशोर आहेत, त्याच्यामुळे त्यांना कुठेही आम्ही कधी अंडर एस्टिमेट केलं नाही की यांना माहिती नसेल. नाही, त्यांना विचारबुद्धी आहे, त्यांना समजशक्ती आहे. तर तुम्ही तुमच्या दप्तराचं ओझं कमी कसं करू शकाल याच्यात तुमच्या कल्पना सांगा. आणि त्या आपण शिक्षण मंत्र्यांना पाठवल्या होत्या. पहिला वाचन प्रेरणा दिन हा सुद्धा आपण खूप दणक्यात केला होता. आणि त्याच्यात आपण वेगवेगळ्या कालखंडातलं कुमार किशोरवयीन मुलांसाठीचं साहित्य, त्याचे काही छोटे उतारे या वाचन प्रेरणा दिन विशेषांकामध्ये केले होतं. आणि एक आपण संशोधनपर लेख डॉक्टर आनंद जोशींनी आपल्याकडे दिला होता की का वाचायचं, कसं वाचायचं, वाचनाने नेमके काय फायदे होतात. तो अत्यंत शास्त्रोक्त असा तो लेख होता. असं खूप काय मजा केली. पाठ्यपुस्तकं, मुलांच्या हातात पाठ्यपुस्तकं जूनमध्ये येतात, पण मुलांना माहित नसतं की पाठ्यपुस्तक घडतं कसं, प्रक्रिया काय असते, कोण पाठ्यपुस्तक आपल्यासाठी घडवतं, त्याच्यामागे कोण तज्ज्ञ असतात, काय पाठ्यपुस्तकामध्ये असावं याची निवड समिती कोण, मग काय पाठ्यपुस्तकांमध्ये दडलेल्या कमती जमती, असं आपण एक विशेषांक केला होता. अशी खूप वेगवेगळे प्रयोग करत गेले. आणि दुसऱ्याच दिवाळी अंकाला ना मला वाटतं आपल्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला. आणि अरे म्हणजे आपण करतोय तर काहीतरी बरं करतोय, इतक्या लोकांच्या लक्षात येते अशी कुठेतरी जाणीव झाली. आणि मग खरं सांगू का, आता ना त्या पुरस्कारांचं कौतुक जरूर आहे, आदर जरूर आहे, पण अप्रूप वाटेन असं झालं. कारण पत्रकार संघ असेल, विविध संस्था संघटना ज्या दिवाळी अंक पुरस्कार जाहीर करत असतात, त्याचे मिळून आतापर्यंत गेल्या 13 वर्षांमध्ये आपल्याला 40हून अधिक पुरस्कार मिळाले उत्कृष्ट बाल साहित्यातला दिवाळी अंक म्हणून. तर त्याच्यामुळे कुठेतरी त्या पुरस्काराने ही जाणीव करून दिली की हो आपण करतोय ते काहीतरी बरोबर करतोय. किंवा महाराष्ट्र शासनाच्या अनुदानाच्या यादीमध्ये वयमचा अंक आला, ग्रंथालयांमध्ये वयम पोचू लागला, अनेक ग्रंथालयांमधून विचारणा येऊन लागली, शाळेची ग्रंथालयं असतील किंवा सार्वजनिक ग्रंथालयं असतील. आणखीन एका सदराचं मला कौतुक वाटतं या निमित्ताने, तुला आठवत असेल क्रांती, की
कल्पक कला. हो. मुलांनी स्वतःची कल्पनाशक्ती वापरून काहीतरी हँड्स ऑन करावं, काहीतरी कलाकृती करावी म्हणून आपण स्वरूपा वकलानी यांना पहिल्या अंकाच्या विचारलं. पहिल्या अंकापासून आजच्या अंकापर्यंत सातत्याने 12.5 पावणे 13 वर्ष स्वरूपा वकलानी यांचं सतत न चुकता प्रत्येक अंकात असता हा रेकॉर्ड आहे. आणि विशेष म्हणजे इंटरनेटवरती आहे किंवा देऊया असं नाही, तर ते प्रत्येक कलाकृती त्या स्वतः करतात. त्याची कृती, साहित्य, फोटो सगळं आपल्याला येतं. म्हणजे ते कंटिन्यू आपल्यासाठी कायम देत आहेत क्रिएटिव्ह माइंडने. आणि हे याचं निरीक्षण जेव्हा आता आपण मागे जाऊन करतो की आपण काय केलं वगैरे, म्हणजे चिमणी जशी घरट्यासाठी ना एक काडी जमवत सगळं, तसं अगदी आपली सुरुवातीपासूनची प्रोसिजर आहे. म्हणजे आपल्याकडे लेआउट कसा पाहिजे, मग पालक सर आले, मग डिझायनर आला, मग पुढे झालं, मग अशी टीम होत, लेखक आले वेगवेगळे, आणि ते आपण असे एक संध त्या ह्याच्यात जोडलं गेलं. आणि इतके जोडलं गेलं ना की आपल्याला कळलंच नाही की ते आपले एक कुटुंब तयार झालं. आणि खूप अभिमानाचे क्षण पण आपल्याला वयमने दिलाय, जसं की पाठ्यपुस्तक. म्हणजे माझ्यासाठी तर तो खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. म्हणजे आपण म्हणतो अंधारात तीर लागतो ना, तसं काहीतरी त्यावेळी मला वाटत होतं की आपण कुठून आलो, असं काहीतरी होईल असं वाटलं. म्हणजे मेट्रो रेल्वे जेव्हा पहिली धावली ना अंधेरी घाटकोपर वर्सोवा, तर पहिल्या वेळेला मेट्रो रेल्वेची पहिली पायलट ही महिला आहे. आणि तरुण मुलगी आहे महिला म्हणजे सुद्धा. तर त्या तरुण मुलीची मुलाखत क्रांतीने घेतली, ती आपण आपल्या अंकामध्ये छापली. आणि सगळ्यांना तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं की अरे पहिल्यांदाच, म्हणजे मला वाटतं मेट्रो पायलटची मुलाखत बाकी कुठेही याच्या अगोदरच ती आपल्याकडे वयमासिकामध्ये आली. आणि चक्क नंतर ती इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये विराजमान झाली स्टेट बोर्डाच्या. त्याच्यामुळे मकरंद जोशीचा पण एक लेख सोस आणि चारा, तो सुद्धा पाठ्यपुस्तकात. बरेच नंतर पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा आपलं वयमचं साहित्य जाऊन बसलं आणि ते अनेक मुलांपर्यंत पोहोचलं, चिरस्थायी रूप मिळालं त्याला. गोष्टी हा तर आपला पहिल्यापासून स्ट्रॉंग पॉइंट होताच की कितीतरी चांगल्या लेखकाच्या, राजू तांबे असतील, श्रीकांत भुजेवार असतील, गणेश मतकरी असतील, किती नावं घेऊ, म्हणजे मी इथं नावं पण घेत नाही कारण बऱ्याच वाचकांना माहिती आहे. तर अशा छान छान वेगवेगळ्या गोष्टी, विज्ञान कथा, भावूक कथा, मुलांना काहीतरी विचार करायला लावणाऱ्या कथा, कल्पनारम्य कथा, असे भारत सासणे, कितीतरी जणांच्या आपण छान छान गोष्टी तर प्रसिद्ध केल्याच वेळोवेळी. सुबोध जावडेकर असतील, डॉक्टर बाळ फोंडके असतील, उज्ज्वला दळवी असतील. पण आणखीन एक आपण गोष्ट केली, मला वाटतं ती बालसाहित्यात फार कमी जण करतात. मे बी वृत्तपत्राची पार्श्वभूमी असल्यामुळे असेल, मला हे खूप मनापासून वाटत होतं की जसं आपण गोष्टी देतो मुलांसाठी, कविता देतो, कृती देतो करायला, कलाकृती, त्याबरोबरीने ज्या ताज्या घटना घडतात त्याच्यावर मुलांच्या दृष्टिकोनातून आपण काही देऊ शकतो का, तर ते दिलं पाहिजे. कारण हा जो कुमार किशोर वयोगट आहे ना, त्या वयोगटाला आजूबाजूला जे काही घडतं ते त्यांना माहिती असतं, त्याचं त्यांना भान असतं, त्याच्यावर त्यांचा काही विचार असू शकतो किंवा त्या विषयातला त्यांना वेगवेगळे दृष्टिकोन आपण जरा दिले, चालना दिली त्यांच्या विचारांना, तर ते खूप आवश्यक आहे असं वाटलं. आणि त्याच्यामुळे जागतिक पातळीवरचं युद्ध, अगदी निर्भया बलात्कार, रुपयाची घसरण झाली, अवकाश मोहिमा, असा कोणताही विषय आपण बाजूला ठेवला नाही. त्या वेळेचा म्हणून जो काही असा गाजलेला, बातम्यांमध्ये गाजलेला विषय होता, त्या विषयाबद्दल आपण मुलांसाठी काहीतरी साहित्य निर्मिती करत राहिलो. म्हणजे जेव्हा महायुद्ध घडतं असं कुठलं तरी, किंवा 2 देशांमध्ये युद्ध घडतं, आताचं युक्रेन रशिया असेल, अशा कुठल्याही युद्धाच्या वेळेला तिथल्या बालकिशोरांवर काय परिणाम घडतात, ते किती भरडले जातात, ते शाळेपासून वंचित राहतात, ते आनंदाला मुकतात, किती भय आणि अनिश्चिती अशा वातावरणाला ते सामोरे जातात. अशा वेळी ही मुलं काय करत असतील, तर काही आधीचे दाखले देऊन, आधीच्या युद्धांच्या वेळी मुलांनी कसा काय तग धरला, त्यांच्यासाठी कोणी काम केलं आणि त्यातून उमेद ठेवून ती मुलं आता कशी मोठी झाली, अशा काही काही गोष्टी आपण तेव्हा दिल्या. किंवा का वाटतं एका देशाला दुसऱ्या देशावर युद्ध करावं, काही मानसिकता असते, त्या विषयावर आपण लिहिलं. अगदी निर्भया बलात्काराचा सारखी दुर्दैवी, अत्यंत वाईट अशी घटना घडली, पण ती सुद्धा टीव्हीवर सतत त्याचे पडसाद उमटत होते, मुलं ऐकत होती, म्हणून आपण तोही विषय मुलांसाठी हाताळला की बलात्कारासारखी क्रूर घटना का घडते, काय त्याच्या मागे मानसिकता असते, आणि म्हणून आपण मुलं म्हणून, माणूस म्हणून वागताना कुणावरही कुठल्याही प्रकारे बळाचा वापर न करता का वागलं पाहिजे.
असं करत 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 म्हणजे एकंदर त्यांच्या भावनिकतेला साथ घालणारे त्या ताज्या घटनेच्या निमित्ताने किंवा अवकाश मोहिमा का आवश्यक, त्यांनी काय नक्की साधतं. भारतासारख्या विकसनशील देशात जिथे काही जणांची अजून भूक भागलेली नाही तिथे आपण अवकाश मोहिमांवर पण खर्च करतो आणि अवकाश मोहिमा एवढ्या मोठ्या प्रमाणावर करतो की जेणेकरून भारताला अभिमान वाटावा, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा. त्याच्या मागे काय विचार असतो देशाचा, मग ती डॉक्टर अनिल काकोडकरांनी पण लिहिलंय आपल्याकडे त्यावेळेला. तर असं आपण खूप काही काही मुलांसाठी प्रयोग करत राहिलो कारण आपल्याला ती आस होती की प्रत्येक विषय मुलांना भिडणारा असतो आणि प्रत्येक विषयाला आपण मुलांच्या दृष्टिकोनातून भिडायचं असतं. हा विषय कशाला मुलांसाठी असं काही नसतं. म्हणजे मला वाटतं ना आपण मुलांना दोन्ही पद्धतीने गृहीत नाही धरलं की त्यांना काय करायचंय, त्यांना काय कळतंय. नाही, कुठल्याही या वयातल्या मुलाला खूप काही कळत असतं. फक्त आपण त्याला तसं चांगला दृष्टिकोन, एक विचारबुद्धी, सतसत विवेक बुद्धी त्याच्यामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीने अप्रोच झालं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं. आणि दुसऱ्या बाजूनी ना काही काही संकल्पना कशा असतात ना त्या क्वचित आधीच्या पिढीतल्या असतात आणि या पिढीतल्या मुलांना कळत नाही, तर त्या सुद्धा ना तसंच गृहीत धरून त्यात काय कळेल विचारेल असं न म्हणता आपण त्या गोष्टीतच कुठेतरी गुंफवून त्या देत राहिलो. म्हणजे मला आठवतंय तो आपल्या बहुरंगी बहरच्या गटातला सोनित, त्यांनी आम्हाला ही जाणीव करून दिली की एकदा काहीतरी संदर्भ आला नवस आणि त्या मुलांना विचारलं नवस म्हणजे काय असतं. म्हणजे या वयोगटातल्या मुलाला नवस ही संकल्पना माहिती नव्हती. आपण काही असंही गृहीत धरू नये की सगळं माहितीये. आणि म्हणून आत्ताच्या अंकामध्ये जोहरचा रेफरन्स आला, पहिल्या महायुद्धातला काही रेफरन्स आला, तर त्यावेळेला आपण मुद्दामून असं स्टार वगैरे करून संदर्भ नाही दिले, पण ते गोष्टीत गुंफून ते मुलांना समजेल. मधल्या काळामध्ये आणखीन एक वेगळाच अनुभव आला की म्हणजे काही वेळा कसं असतं ना आपण ज्या गोष्टींची अपेक्षा करून रचतो त्यापेक्षा वेगळं काहीतरी पण घडतं. त्याचा तो दाखला की लागोपाठ 3-4 वेळा असं घडलं की काही आजी आजोबा मंडळी इथे वयमच्या ऑफिस पर्यंत आली त्यांच्या नातवंडांसाठी सभासदत्व नूतनीकरण करण्यासाठी. आणि त्याच्यात एक आजी आल्या आणि त्या बोलता बोलता म्हणून गेल्या की माझी नात पण चित्रकार आहे, आत्ताच ती जे स्कूल ऑफ आर्ट मधून बाहेर पडलीये. आणि त्यांनी नाव सांगितल्यावर लगेच मला काहीतरी क्लिक झालं. त्यांनी नाव सांगितलं जुईली माहिनकर. म्हटलं हीच का मुलगी जिने मेट्रोचा लोगो केलाय. ते म्हणाले हो. म्हटलं मी बातमी वाचली हो तुमच्या नातीची. आणि ते म्हणाले अहो मग तिच्याचसाठी तर मी रिन्यू करते, ती आणि तिची धाकटी बहीण या दोघी जणी वयमच्या वाचक आहेत माझ्या नाती आणि त्यांच्यासाठी रिन्यू करते. आणि मग बघता बघता त्या अख्ख्या कुटुंबाशी आम्ही जोडलो गेलो आणि त्याच जुईली आणि वैष्णवी आपल्यासाठी चित्रांचं काम करतातच, पण हाईड अँड सीक हे जे वयम मधलं खूप पॉप्युलर सदर आहे ते सुद्धा जुईली आणि वैष्णवी मिळून साकारतात. म्हणजे ही संकल्पना आमचीच होती की मोठ्या चित्रातून छोटे छोट्या ऑब्जेक्ट्स आपण मुलांना शोधायला देऊया, कारण ह्याच्यात ना सगळ्या वयोगटाची मंडळी रमतात. अगदी वयवर्ष 2च्या काही मुलांचे फोटो आमच्यापाशी आहेत की जे ही चित्र सोडवतायत, चित्रकोड सोडवतायत, पासून त्या वयस्क मंडळींना पण आवडतं किंवा आता कुटुंब मिळून हाईड अँड सीक चक्क खेळतात. तर आणि शेवटी कलर स्कीम पण खूप मॅटर करते, कारण त्यांचे कलर्स सुद्धा इतके सुंदर आहेत. म्हणजे आपण पण एक्साइटमेंट मध्ये म्हणजे एक्साइटेड असायचो की अरे काय आहे या महिन्याचं हाईड अँड सीक काय, म्हणजे बारीक बारीक त्याला जो असणारा टच ना त्याच्यातून दिसून त्याच्यातल्या भावभावना छान असायच्या. काय चित्रांवर पण आम्ही अशी दरवेळेला असं वाटायचं की प्रत्येक गोष्ट जेव्हा समोर यायची किंवा एखादा लेख आहे तर चित्रकाराशी अनेकदा आम्ही चर्चा करायचो की काय अपेक्षित आहे आपल्याला आणि त्याप्रमाणे ती चित्र येत आहेत की नाही याच्याकडे आपण लक्ष द्यायचो. कारण चित्र पण खूप बोलकी असतात आणि असली पाहिजेत, मुलांनी थपकून ती पाहिली पाहिजेत की काय हे चित्र आणखीन सांगू पाहत आहे. म्हणजे अनेकदा केवळ त्या गोष्टीमध्ये जे आहे त्याचं वर्णन चित्रात असं नसतं, तर चित्र त्या पलीकडे काहीतरी सांगत असतं आणि ते बघायची सवय मुलांना लागली पाहिजे असा पण प्रयत्न केला. काही वेळा चित्राबद्दल म्हणून पण काही छापायचो, जसं की या अंकात सुद्धा या मुखपृष्ठाबद्दल काय म्हणणं आहे चित्रकाराचं ते आपण प्रसिद्ध केलंय. त्यामुळे असं मुलांचा सर्व बाजूनी विकास व्हावा अशी कुठेतरी मनात एक असोशी होती आणि त्यातून आपण खूप काय काय वेगवेगळं करत गेलो आणि त्यांनी आम्हालाच खूप समृद्ध केलं की त्यानिमित्ताने आपण डोकावतो या सगळ्या विश्वामध्ये, विचार करतो मुलांच्या मनात डोकवून की काय त्यांना हवं असेल, त्यांना कसं द्यावं याचा विचारही खूप आपोआप आपण करायला लागलो. म्हणजे ती एक फॅकल्टी होऊन गेली आमची. म्हणजे तुमच्याकडनं विषय आला की मग
काय करता येईल अजून ह्याचे एक वेगवेगळे आपल्याकडे चर्चा सुरू व्हायची. मग यांना तुम्ही सांगितले, या लेखकांना मी सांगितले, अजून काय करता येईल, अजून काय. आणि मग ते एकदा लिंक लागली की ती लिंक लागलीच. मग छान एकदम त्यातून काहीतरी. आणि पालव सर पण आपले म्हणजे कॅलिग्राफी तर त्यांची आता पद्मश्री पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आणि एकंदरीत पहिल्या दिवसापासून आहेत अच्युत आणि वेगवेगळे ते त्यांचा हात अगदी आणि ते म्हणजे कसं आपण इथे बघितलंय, तो अनुभव घेतलाय की येऊन पण करायचे. आणि प्रत्येकाचं जे शीर्षक असतं ना, काय पुढे गोष्ट आहे त्याच्याबद्दल उत्सुकता ताणली जाईल किंवा त्याचं कॅरेक्टर त्या गोष्टीचं किंवा चित्रातलं एका हेडिंग मध्ये आणणं, हे जे काही अच्युत पालव यांचं कसब आहे त्याचं आपल्याला वेळोवेळी खूप छान लाभ झाले. आणि ते बघणंच खूप इंटरेस्टिंग होतं. म्हणजे आपण ते क्षण सुद्धा खूप आनंदाने अनुभवले. वयमचं काम नाही आमच्यासाठी खूप मौज मजाच असायची कायम, कधी बर्डन नाही. उलट कामातला आनंद जो काय म्हणतो तो पुरेपूर आम्ही अख्ख्या टीमनी वयम कुटुंबाने कायम उपभोगला आणि त्याच्यामुळे खूप मजा आली आम्हाला सुद्धा. म्हणजे तर मला तर तुमच्या बाबतीत हे सांगावं असं वाटतं की तुम्हाला तर दिवाळी अंकाच्या वेळी नेहमीच तुमचं असं असायचं की दिवाळी अंक होतोय ना माझा, असा होतोय ना. म्हणजे ती तुमची हुरहुर कायम तो प्रिंटिंग होऊन येईपर्यंत कायम असायची ती. कारण अचानक तो मोठा येतो ना, दुपटीपेक्षा मोठा दिवाळी अंक असतो आणि तेवढ्या पुरता काही आपल्याला स्टाफ वाढवता येत नाही, काही नाही. आहे त्याच रिसोर्समध्ये मोठा अंक करायचा. तर त्याचं म्हणून आणि परत आपल्या दिवाळी अंकाला अनेक पुरस्कार मिळालेले असल्यामुळे लोकांच्या असलेल्या अपेक्षा आणि दिवाळी अंकानं बरेचदा मुलांबरोबर अनेक मोठी माणसं पण आवर्जून घेऊन वाचतात वयमचा. त्यामुळे तो एक प्रकारचा दबाव की अरे फार चोखंदळ असे दर्दी वाचक सुद्धा वाचणार आहेत, ह्याचा एक प्रकारचा थोडा दबाव असतो की त्यांच्या अपेक्षेला आपण पुरे पडू की नाही. त्याच्यामुळे ते होतं. आणि एक मला अजून आठवतंय की आपण ना कुठलाही लेख प्लॅन केल्यानंतर आणि तो प्रसिद्ध होईपर्यंत ही मस्त प्रोसेस असायची. ती अशी की म्हणजे उदाहरणार्थ रुपयाची घसरण झाली किंवा जीएसटी ही जी नवीन प्रणाली आली, अशा प्रत्येक वेळेला ना आधी आम्ही आमचे मुद्दे काढायचो की काय हवंय आपल्याला या लेखातून, का आपण ह्या मुलांना हा विषय देऊ इच्छितो, आणि मग एकदा तो विषय का देऊ इच्छितो याची रूपरेखा तयार होईपर्यंत आम्ही कधी साहित्यिकांना किंवा त्या विषय तज्ञांना किंवा लेखकांना काही सांगायचो नाही. वयमचं प्रत्येक पान हे अमूल्य असावं म्हणून आपले निकष पण फार काटेकोर होते ना. म्हणजे त्यामुळे काही जण म्हणायचे सुद्धा की आम्ही इतक्या वेळा वयमला साहित्य पाठवलं पण आमचं नाही प्रसिद्ध झालं असे आपल्याला फोन यायचे. पण त्याच्यामध्ये कारण होतं. म्हणजे कसं आहे माहितीये, काही निकषांबाबत आपण कायमच खूप ठाम होतो आणि जेव्हा आपण एखाद्या विषयावरचा लेख घ्यायचो तेव्हा काय व्हायचं, तेव्हा प्रक्रिया अशी असायची की त्या लेखातून आपल्याला अपेक्षित काय आहे, नक्की काय मुलांना द्यायचंय, कोणत्या दृष्टिकोनातून आपण हा विषय प्लॅन केलाय, त्याच्याबद्दल आधी एक आमचा होमवर्क असायचा. आम्ही लिहून काढायचो की काय 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 आपल्याला अपेक्षित आहे. मग त्या विषयातल्या तज्ञाशी बोलणं व्हायचं आणि मग त्याप्रमाणे त्यांच्याकडून हे हवंय, हे नकोय, किंवा असं करता येईल का, तसं करता येईल का, अशी चर्चा करत करत तो लेख साकारायचा. ही प्रक्रिया आपण खूप वेळा केलेली आहे. आणि गोष्टींच्या बाबतीत सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं मुलांना गृहीत वाटेल त्या गोष्टीवर न धरणं किंवा मुलांवर उपदेशाचा डोस त्यांना न पाजणं आणि काही शाश्वत मूल्य ती असली पाहिजेत गोष्टीमध्ये. आणि एवढं करून ना मुलांना आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन द्यायचा आहे आणि परत काहीतरी त्यांना त्याच्यातून टेक होम मिळालं पाहिजे, त्यांच्या लक्षात राहिली पाहिजे, त्यांच्या मनात रेंगाळली पाहिजे ती गोष्ट. अगदीच बालिश पण नको आणि काहीतरी त्यांना सतत गृहीत धरणारी पण नको. ह्या सगळ्या निकषांवर आपलं सगळं व्हायचं आणि संपादनावर आपला खूप भर होता. म्हणजे प्रत्येक लेख असेल, गोष्ट असेल, काहीही कोणतंही जे साहित्य असेल ना त्याच्यावर आम्ही खूप ज्याला संपादन किंवा संस्करण म्हणतात ना ते खूप करायचो. अशासाठी की भाषा व्यवस्थित आहे ना, शब्द योजना, काही वेळा लेखकांच्या लेखनाच्या नादामध्ये शब्द चुकीचा पडतो, त्या शब्दाची अपेक्षित छटा येतेच अशी नाही लेखामध्ये. काही वाक्यरचना या वयोगटाच्या मुलांना, त्यातही या वयोगटाची अनेक मुलं आज इंग्लिश मीडियम मध्ये शिकतायत, त्यांना मराठी वाचनाची सवय कमी झालेली असते आणि असं असताना तरीही आपल्याला त्यांना दर्जेदार साहित्य द्यायचं, म्हणजे दर्जाशी कुठेही फारकत न घेता
पण तरी ते सुबोध असेल, रसाळ असेल, रोचक असेल, अशा पद्धतीने ना अनेकदा रिरायटिंग करायला लागायचं. आणि त्या लेखकाच्या परवानगीने आपण ते रिरायटिंग करायचो. प्रसंगी खूपच रिरायटिंग केलं. म्हणजे काही वेळा तर काही विषयतज्ञांचे लेख आम्हाला ते विषयतज्ञ सांगायचे सुद्धा की मी हा विषयावर लिहू शकतो नक्की, पण तुमच्या मुलांच्या दृष्टिकोनातून ते बसणार असेल की नाही माहित नाही. अशा वेळी आपण त्यांच्याकडून घ्यायचो की ठीक आहे, तुम्हाला विषय छान पक्का आहे ना, तुम्ही विषय समजावून सांगणारा लिहा, ते मुलांच्या दृष्टिकोनातून त्या शैलीचं पुनर्लेखन आम्ही करतो. आणि चक्क तो लेख बाजूला ठेवून आपण नव्याने सुद्धा अनेकदा काही लेख लिहिलेले आहेत. आणि मग अशा वेळेला जर भरपूर संपादकीय संस्करण झालेलं असेल तर शेवटी तो लेख किंवा ती गोष्ट जाणार असते त्या लेखकाच्या नावावर. आणि म्हणून आपण त्यांना परत पाठवायचो की तुम्ही वाचून घ्या, आम्ही काही बदल केले, तुम्हाला मान्य आहेत ना ते बघा. मासिक असल्यामुळे महिन्यातून एकदा साहित्य छापायचं असल्यामुळे आपल्याला तेवढा वेळ असतो आपल्या हातामध्ये की जो आपण अशा सगळ्या गोष्टींसाठी काणी लावू शकतो. आणि त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला. आणि त्याच्यामुळे संपादक प्रत्येक मजकुराचं हा कायम वयमचा एक थोडा वेगळा स्ट्रॉंग पॉइंट राहिला. आलं तसं प्रसिद्ध केलं असं जनरली कधीच झालं नाही. हो, आणि किती असे पोस्ट आपल्याला यायचे आणि म्हणजे मी सुचलायचे बरेचदा की क्रांती अगं काय काय, पण नाही. म्हणजे आमच्याकडे ठरलेलं होतं की जोपर्यंत आम्ही पहिल्यांदा आपणच होतो आणि नंतर मग कांचन मॅडम किंवा इव्हन आपण मुळे मॅडमना पण विचारायचं की हे कसं वाटतं. शकुंतला मुळे, नंतर शिवानी आपल्या मुद्रित शोधनासाठी कायम यायच्या आणि त्यांचाही इनपुट असायचा. कांचन जोशी होती मध्य काळामध्ये आपल्या बरोबर आपली एक सहकारी म्हणून. आणि सगळ्यांचं एक टीमवर्क होतं. आपण सगळ्यांची मतं घ्यायचो, सगळे मिळून आपण हे साहित्य कसं उत्तम होईल तिथपर्यंत रिरायटिंग, तिथपर्यंत त्याचा परत परत त्याच्यात भर घालणं, असं काही ना काही ही प्रक्रिया होती. आणि ती प्रक्रिया आपण खूप त्याप्रमाणे चित्रकारांकडून चित्र घेणं किंवा आपण स्वतः संदर्भावरून चित्र शोधणं, त्याच्यावर परत काहीतरी प्रक्रिया करणं. आधीची प्रोसिजर आपली सगळी व्हायची ना, त्यामुळे अंकाचा लेआउट करताना सुद्धा ना ते बरोबर डोक्यात असायचं की हे इथे चुकीचं जात आहे किंवा हे चित्र इथे हवंय, काय गरजेचं आहे, यानुसार तो लेआउट व्हायला लागला त्यानंतर. आणि आपल्या वाचकांनी पण आपल्याला किती साथ दिली ना. म्हणजे वाचकांचा प्रतिसाद खूप मस्त असायचा कायम. काय काय आवडलं ते तर वाचक नेहमी सांगायचेच. म्हणजे आत्ताचीच एक गंमत म्हणजे आता सध्या राजीव तांबे यांची मालिका गेले वर्षभर सुरू आहे. लेमेशियातून ते लिहित आहेत आणि त्या अचाट अद्भुत गोष्टींची ती एक मालिका आहे. तर कितीतरी मुलांचे फोन येऊन गेले, आम्ही अॅटलास मध्ये शोधतोय, आम्हाला लेमेशिया देश सापडत नाहीये, तो कुठे आहे, मग तिथे असं कसं घडतं, मग तिथे एआय एवढं पुढे गेलंय का की एआयच्या एवढ्या करामती तिथे आहेत, असे मुलांचे अखंड फोन येत आहेत. आणि अभिव्यक्ती म्हणाल तर मुलांना ना, या वयोगटातल्या मुलांना स्वतःला काय म्हणायचंय त्याच्यावर आधी विचार करणं आणि तो व्यक्त करणं हे कौशल्य त्यांच्यामध्ये भिनलं पाहिजे या वयामध्ये, जे त्यांना पुढे आयुष्यभर उपयोगी पडतं कोणत्याही क्षेत्रात गेलं तरी. आणि म्हणून तो वाव मुलांना मिळावा म्हणून आपण आणखीन एक प्रयोग कायम करत गेलो, तो म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर मुलांना त्यांची मतं विचारणं. म्हणजे जेव्हा परीक्षा पद्धती बदलली तेव्हा मुलांना आपण प्रश्न विचारला होता की कशा असाव्यात परीक्षा असं तुम्हाला वाटतं, किंवा आपली विचार स्पर्धा. मी आता तेच बोलणार होते. पहिली वयमची गाजलेली स्पर्धा म्हणजे विचार स्पर्धा. हीच रूम आणि इथे आपण असा डोंगर केला, अक्षरशः डोंगर. तेव्हा प्रदीप लोखंडे हे जे पुण्यातले खूप मोठे माध्यमांमधले तज्ञ आहे, ज्ञानकी वाले, तर त्यांची पण आपल्याला खूप छान साथ लाभली होती. आपण मुलांना 2 वाक्य दिली होती. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ती स्पर्धा होती की मला टिंब पासून स्वातंत्र्य हवं आहे आणि टिंब ही मला माझी जबाबदारी वाटते. मुलांनी ती वाक्य पूर्ण करायची होती, अर्थात कानासहित. आणि अक्षरशः हजारो प्रतिक्रिया इथे आल्या होत्या. त्या निवडण्यासाठी आपल्याला आणखीन काही मोठी टीम आपल्या मित्रमैत्रिणींसह अशी करावी लागली. आणि मग त्याचा मोठा बक्षीस समारंभ पण झाला आणि कितीतरी मुलांचे विचार ऐकून भारावून गेले. मृणाल कुलकर्णी होती तेव्हा आपल्याबरोबर, उदय निरुडकर होते. आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की अरे, ही 6वी 7वी 8वीतली मुलं एवढा विचार करतात आणि अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत. फारच छान एक अनुभव दिला होता. महाराष्ट्रभरातली मुलं तेव्हा आपल्याकडे आली होती. गडकरी रंगायतनला आपण तो कार्यक्रम केला होता. खूप छान प्रतिसाद होता अक्षरशः. आणि त्यानंतर मग आपल्याकडे जो स्पर्धांचा एक सवय बनून गेली की वेगवेगळ्या विषयांवर मुलांना, म्हणजे अगदी करोना काळामध्ये आपण मुलांसाठी एक अशी पण स्पर्धा केली की मला खिडकीतून दिसणारा निसर्ग.
कारण तेव्हा मुलं बाहेर पडू शकत नव्हती. मग काय खिडकीतून त्यांना निसर्गाचा जो काही तुकडा दिसतोय त्याच्यात ते काय निरीक्षण करतायत. किंवा करोना काळात एक स्पर्धा अशी पण घेतली की मी सध्या माझा मोकळा वेळ कसा घालवतोय, अनुभव आणि काय अनुभव आले मला ह्या काळामध्ये, मी काय अनुभवलं, काय वाटलं, अशा अर्थाची पण स्पर्धा. आणि आणखीन एक गंमत म्हणजे स्पर्धा हे फक्त नावापुरतं आम्ही त्याला लावलेलं नामनिदान होतं, पण खरं सांगायचं तर ती आव्हान होती आणि त्यामुळे कधीही आपण पहिला, दुसरा, तिसरा नंबर काढला नाही. मग जेवढ्या काही एंट्रीज यायच्या ना त्या प्रमाणामध्ये आपण कायम बेस्ट 5, बेस्ट 10, बेस्ट 30, बेस्ट 50 सुद्धा केलेलं आहे. म्हणजे 50 मुलांना सुद्धा आपण पुरस्कार केलेले आहेत की हे बेस्ट 50 आहेत. त्यामुळे जितका रिस्पॉन्स यायचा त्या तुलनेत आपण त्यांना बक्षिसं द्यायचो, पण पहिला, दुसरा नंबर नाही. याचं कारण वयम वाचकांमध्ये ना कायम 3री पासून 12वी पर्यंतची मुलं राहिलेली आहेत. आणि मग अशा वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांमध्ये आपण तुलना नाही करू शकत. आणि तुलना कशाला करायची? प्रत्येक मूल स्वतःच्या क्षमतेनुसार, स्वतःच्या विचारांनुसार व्यक्त करत होत असतं. आणि त्याच्यामुळे आपण हा बेस्ट 5, बेस्ट 50, बेस्ट 30 असा फॉर्म्युला कायम राबवला. आणि तोही अनेक पालकांनी आणि शिक्षकांनी अप्रिशिएट केला की हो, तुम्ही आमच्या मुलांना फारच स्पर्धेच्या दावणीला नाही लावलेलं. आणि त्याच्यामुळे ती खूप मोकळेपणाने व्यक्त होतात. त्यालाही टेन्शन नसतं की माझा नंबर पहिला आला पाहिजे किंवा माझा दुसरा आला, माझा चौथा आला, असं आपण कधीच केलं नाही. आपण बहुरंगी बहरला पण असंच केलं. बहुरंगी बहर म्हणजे तर फारच म्हणजे आपलं कुटुंब वाढलं बहुरंगी बहरमुळे. वेगवेगळ्या बुद्धिमत्तेची मुलं आपल्याकडे आली, त्यांचे पालक आले आणि त्यांचा जो काही आपल्याला एक प्रतिसाद कुटुंब झालं, बहारदार मुलांचं एक कुटुंब झालं. डॉक्टर आनंद नाडकर्णींनी ही संकल्पना मांडली की आपण विविध बुद्धिमत्तांची जी मुलं आहेत, बहुविध बुद्धिमत्ता, आता हार्वर्ड गार्डनरच्या थिअरीनुसार ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत त्याच्यात सुद्धा एक्सलंट असणारी, त्याच्यासाठी काहीतरी ध्यास धरणारी, एका वेळी अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता ज्यांच्या ठायी आहेत, अशा मुलांचा शोध घेऊया. आणि म्हणून आपण दरवर्षी एक प्रश्नावली प्रसिद्ध करत आहोत. अगदी डॉक्टर आनंद नाडकर्णी पण आपल्या बरोबर असायचे. त्यांच्या IPH मधली काही सायकोलॉजिस्टची टीम असायची, वयमच्या लेखकांची एक टीम होती. अशी जवळजवळ 10-12 जण आम्ही बसायचो आणि खल करून मस्त मस्त प्रश्न काढायचो. आणि त्या कुठल्याही प्रश्नांना कॉपी पेस्टचा धोका कधीच नव्हता, कारण ते त्यांच्या मनात डोकावणारे प्रश्न होते आणि त्यांना त्यांच्या मनाला काय वाटते ते तिथे लिहायचं होतं. आणि अशा साधारण कधी 40, कधी 50, नंतर मुलांना लिहायचा कंटाळा म्हणून 30 अशी ही प्रश्नावली. त्याला मुलं उत्तरं पाठवायची. तिथे पण असंच शेकडो, हजारो आपल्याकडे उत्तरपत्रिका जमा व्हायच्या. मग आम्ही काही जण जवळजवळ 10-12 परीक्षक म्हणून वाटून घ्यायचो, त्या निवडायचो. त्या निवडलेल्या प्रत्येक जण प्रत्येक वाचायचं. म्हणजे असं त्याला कुठेही एकाला वाटलं म्हणून ते मूल वर आलं असं येऊ नये म्हणून सगळेजण मिळून सगळ्या आपण उत्तरपत्रिका वाचलेल्या आहेत. त्याच्यासाठी भरपूर वेळ दिलेला आहे. आणि मग त्यातनं आपण साधारण 50-60 मुलं निवडायचो. त्यातल्या काही मुलांची स्टेज रंगवायची, जिथे डॉक्टर आनंद नाडकर्णी स्वतः मुलांना बोलतं करायचे, त्यांना प्रश्न विचारायचे. आणि मग ही जी 50-1 मुलं आपण दरवर्षी निवडलेली असायची, त्यांचा एक फार छान कॅम्प व्हायचा. IPHच्या आवारामध्ये निवासी त्यांचं शिबिर व्हायचं, ज्या शिबिरामध्ये त्यांना वेगवेगळ्या विषयांवर, अगदी REBT असेल म्हणजे रॅशनल इमोटिव्ह थिअरी पासून ते त्यांचं निर्णय कौशल्य, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं नेतृत्व, फिल्म कशी अप्रिशिएट करायची, वाचनातून काय मिळवायचं, करिअर कसं निवडायचं, अशा वेगवेगळ्या विषयांवर मुलांसाठी सत्र व्हायची. आणि त्यामधून असं झालं की त्या मुलांचे पण स्वतःचे गट उभे राहिले. म्हणजे आज ती मुलं पण एकमेकांच्या संपर्कात आहेत, ती एकमेकांसाठी पिअर लर्निंग म्हणतात तसं त्यांचं व्हायला लागलेलं आहे. 6 वर्ष हा बहुरंगी बहरचा बहारदार काळ आम्ही अनुभवला. आणि खरं सांगते, आज एक खूप वेगळं समाधान या दिवाळी अंकात मला असं मिळालं की या दिवाळी अंकात क्रांती यातल्या नवं आभाळ नावाचं एक सदर आहे. ज्या नवं आभाळमध्ये यातली काही मुलं जी आता वेगळ्या प्रांतात, वेगळ्या देशात शिकायला गेलेली आहेत, ती तिथल्या संस्कृतीशी, तिथल्या शिक्षण पद्धतीशी कशी स्वतः सामावून त्याच्यात गेली आणि काय पद्धतीने ती तिथे छान करतायत, मॅनेज कसं केलं त्यांनी, स्वयंपूर्ण झाली आहे, वेगळ्या पद्धतींचा त्यांचा स्वीकार आणि वेगळ्या वातावरणात जाऊन स्वतःला तिथे रुजवणं. तर ही सगळी मुलं नववा मधली आहेत ना, ती वयमच्या वाचकांच्या पहिल्या पिढीतली मुलं आज लेखक म्हणून वयम मध्ये लिहिती झाली, याच्यासारखा आनंद होता. आणि तुम्ही वाचा त्यांचे लेख,
खरोखर इतके मॅच्युअर लिहिलेत की येस वी आर प्राऊड ऑफ देम आणि थँक गॉड की मुलं आपल्याला भेटली आणि लाभली असा अनुभव देणारा असं हे आपलं नवं म्हाळ आहे. तर त्याच्यामुळे असे खूप अभिमानाचे आनंदाचे क्षण गेल्या 13 वर्षामध्ये आम्ही पुरेपूर अनुभवलेले आहेत. आणि वयमच्या निमित्ताने आपण कुठे कुठे गेलो सुद्धा ना, कितीतरी शाळांमध्ये आपण गेलो किंवा साहित्य संमेलन, कुठे बालकुमारांचे मेळावे, अशा ठिकाणी कधी वयमचा प्रचार प्रसार करण्यासाठी, कधी ते आपल्याला बोलवायचे वयमबद्दल जाणून घेण्यासाठी. आणि तिथे पण मग मुलं भेटायची, पालक भेटायचे, त्यांचंही भरभरून प्रेम मिळालं. म्हणजे खूप उत्सुकतेने मुलं भेटायला यायची, बोलायला यायची. मला अजून आठवते उदगीरच्या साहित्य संमेलनाच्या वेळेला काही मुली आल्या आणि म्हणाल्या की वयममधलं साहित्य आम्हाला सादर करायचंय. आणि म्हणून त्यांनी तिथे साहित्य संमेलनामध्ये वयममधलं साहित्य काही मुलींनी सादर केलं होतं. किंवा पालक भेटून सांगायचे, आजी आजोबा भेटून सांगायचे की वयम वाचत वाचत आम्ही मुलांची गप्पा मारत, आमच्यामधली दरी, आमच्यामधली जनरेशन गॅप विरून जायला आम्हाला वयमचा उपयोग होतो. किंवा मुलांबरोबर क्वालिटी टाईम म्हणजे काय, तर वयम वाचत वाचत गप्पा मारणं. कितीतरी मंडळी आपापल्या नात्यातल्या छोट्या मुलांना वयम गिफ्ट द्यायची आणि मग ते पण आपल्याला त्यांचं समाधान व्यक्त करायचे. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, मी तर अगदी वयम बघत बघत 6वीत आलाय आणि आजही म्हणजे आता अगदी हा दिवाळी अंक असून म्हणजे तो सगळ्यात लहान आहे तरी पण त्याला वयमची ओढ तितकी. 4 वर्षाचा हिचा संवेद हा वयम फार आवडीने निहाळतो, पाहतो, त्याच्याबद्दल बोलतो, वाचायचा प्रयत्न करतोय. खूपच कमाल आहे बाबा त्याची. म्हणजे मला तर असं वाटतं की मी खरंच इतकं छान काम केलं की तो बघतो आवडीने. म्हणजे आई म्हणून पण एक ती समाधानाची गोष्ट. आणि खरंच म्हणजे या मासिकाला जो प्रतिसाद येतोय ना तो खूप आहे. म्हणजे शाळांमध्ये सुद्धा शिक्षक, आपण म्हणतो की शिक्षक मुलांसाठी काही वाचनाच्या ह्या गोष्टी करत नाही, पण जे आवडीने करतात ना त्यांच्या प्रतिक्रिया, आपल्याकडे युवराज माने सरांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, पत्र आली मुलांची, कितीतरी गावोगावी ठिकठिकाणी, म्हणजे अगदी दुर्गम गावांमध्ये सुद्धा वयम पोचतोय. आणि तिथले शिक्षक मुलांना वाचून दाखवतायत. तिथल्या चंद्रात्रेबाई असतील सन्मित्र शाळेच्या, कितीतरी कॉपीज घेतात वयमच्या. फक्त झालंय कसं माहितीये का, म्हणजे एकीकडे असा दर्जेदार प्रतिसाद, पण दुसरीकडे तो खूप मोठ्या प्रमाणावर संख्यात्मक प्रतिसादाच्या रूपात दिसत नाही. याचं एक महत्वाचं कारण आम्ही केलेलं अनालिसिस असं आहे की गावोगावी ठिकठिकाणी जिथे वयमसारखं साहित्य खूप आवडतंय मुलांना, पण तिथल्या मुलांची आणि पालकांची क्रयशक्ती नाहीये ते विकत घेण्याची, किंवा त्यांची ती मानसिकता नाहीये, त्यांचं प्राधान्य नाहीये की वर्षाचे आता 1100 रुपये आपली वर्गणी आहे तर ती भरून वयम विकत घेतील अशी मानसिकता नाहीये. मग तिथले शिक्षक किंवा काही पालक ते घेतात आणि अगदी शाळेच्या बोर्डवर पण लावतात, वाचून दाखवतात मुलांना. म्हणजे वाचक संख्या आणि सभासद संख्या यांच्यामध्ये ही एक थोडी तफावत आहे. म्हणजे असं झालंय ना की जिथे खूप मुलांना हे हवंच आहे, वाचायचंय, तिथे त्यांची घेण्याची क्रयशक्ती नाही. आणि जी सधन पालक वर्ग आहे की ज्यांना सहज परवडू शकतं, 1100 रुपये वार्षिक ही त्यांच्यासाठी काही मोठी अमाऊंट नाहीये, पण नेमकं तिथल्या मुलांना, अशा सधन पालकांपैकी अनेक मुलांना मराठीतून वाचण्याकडे त्यांचा ओढा नाहीये, किंवा मराठी वाचनाची त्यांना गोडी लागलेली नसेल, किंवा पालकांना पण मुलांना मराठीतून वाचतं करण्यात तेवढंच यश आलेलं नसेल. त्यासाठी पालकांनी जेवढी मेहनत घेतली पाहिजे मुलांच्या वाचनासाठी आणि जेवढं लावून धरलं पाहिजे की आपलं मूल वाचेल याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ते कुठेतरी बहुतेक कमी पडतंय. तर त्याच्यामुळे ना ही सगळी अशी विचित्र तफावत राहिलेली आहे. आणि म्हणून कधी कधी वाटतं की आपण इतकं छान करतोय खरं, पण त्यातल्या समाजातल्या नेमक्या किती जणांना याची गरज आहे, तर ती खरंच एवढ्या चांगल्या कुमार साहित्याची गरज असणाऱ्यांची संख्या कुठेतरी रोडावतीये का, हा एक खरंच खूप मोठा प्रश्न आहे. आणि ज्या प्रश्नाच्या मुळापाशी आम्हाला कुठेतरी हे अपयश पचवावं लागतंय असं मला वाटतं. कारण हवंय का साहित्य, तर आपल्याला हे जेव्हा जाहीर झालं आपल्या दिवाळी अंकातच आपण ही नोट टाकलेली आहे की आता हा छापील अंक शेवटचा, तेव्हापासून इतके फोन खणखणतायत, इतकी जण म्हणतायत. आणि खरं सांगू म्हणजे मला अगदी भरून येते हे सांगताना की कितीतरी पालक, कितीतरी चाहते आम्हाला डोनेशन्स ऑफर करतायत. कितीतरी जण विचारतात तुम्हाला किती तूट पडतीये या सगळ्यामध्ये, ती भरून काढायला आम्ही पुढे येऊ का, आम्ही थोडं थोडं डोनेशन देतो आणि आपण सगळे मिळून ही तूट भरून काढू. मला अशीच एका पालकांची प्रतिक्रिया आली
की त्यांनी म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण कुठेतरी कमी पडलो, जो मुद्दा तुम्ही आता मांडलात की सधन पालक असूनही घेत नाही, तर त्यांनी अगदी मनापासून म्हणजे माझ्याशी त्या बोलल्या आणि त्यांनी हे व्यक्त केलं की आमच्यासारख्या पालकांचं हे खरं तर अपयश आहे की आम्ही तेवढा प्रतिसाद देऊ शकलो नाही. म्हणजे ही जाणीव होणं आणि त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपली जी अडचण आहे आज झालेली आणि ज्यामुळे आपण आता हे स्वीकारतोय आता की आता हे यापुढे येणार नाही, पण अशा सुद्धा प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत. म्हणजे लोकांना हवंय, पण ते कसं आणि पुढे काय हा मोठा प्रश्न आहे आपल्या समोरचा. म्हणजे श्रीकांत बापट सरांनी 13 वर्ष ह्याला एवढा सपोर्ट केला आणि कुठल्याही नफ्याच्या गणिताकडे न बघता, आकड्याकडे न बघता त्यांनी वयमला ते अगदी पाठबळ देत आपल्या पाशी आपल्या खंबीरपणे उभे होते आणि तुम्ही छान काम करताय, करा, असं त्यांचं प्रोत्साहन असायचं. पण कसं आहे ना, किती काळ एखादा उद्योजक ही तूट सहन करत राहील, याला एक मर्यादा असतात आणि ती मर्यादा कुठेतरी गाठल्यानंतर त्यांना नाईलाजाने हे म्हणावं लागलं की नाही, हे नाही जमत आहे बाबा, दर महिन्याला एवढी तूट आता नको. पण त्याच्या मागे खरंच म्हणजे समाजात खरंच गरज राहिली आहे का मराठीतून असं दर्जेदार काही दर महिन्याला आपल्या मुलांना वाचायला द्यावं, असं कितीशा पालकांना वाटतंय, कितीशा शिक्षकांना वाटतंय, ते किती या अशा वाचन चळवळीच्या पाठीशी उभे राहत आहेत. हा खरंच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे नाईलाजाने हे असं आम्हाला बंद करण्याचा निर्णय जो घ्यावा लागला आमच्या व्यवस्थापनाला, त्या व्यवस्थापनाला सुद्धा आम्ही समजू शकतो आणि त्यांच्याबद्दल पण एक प्रकारचा कृतज्ञ भावनाच मनात आहे की इतके वर्ष त्यांनी केला ना सपोर्ट, तूट भरून काढत का होईना केला ना त्यांनी, तर त्याच्यामुळे ना या कृतज्ञ भावनेने आज आम्ही इथे कुठेतरी विराम घेतोय. ती कृतज्ञ भावना जशी आम्हाला पाठबळ देणाऱ्या श्रीकांत बापटांची आहे, जशी वयमसाठी सातत्याने उत्तम साहित्य देणाऱ्या सगळ्या साहित्यिकांची, चित्रकारांची, आमच्या बरोबर वयम टीम म्हणून कायम उभे राहणारे अशा सगळ्या स्पर्धांचे परीक्षक असतील, त्यांचं कायम पाठबळ लागलं. ठिकठिकाणचे गावोगावचे शिक्षक किंवा गावोगावचे वाचन प्रेमी ते वयमचा प्रसार करत राहिले. कितीतरी दूत आहेत आपल्या वयमचे की जे बाहेर सांगतात, काही अंक स्वतः घेऊन देतात. अशी कितीतरी माणसं करत करत हे वयमचं एक मोठं कुटुंब झालेलं, एक एक्सटेंडेड फॅमिली आपण म्हणूया, अशी वयमच्या पाठीशी आज आहे. आणि आम्हाला त्या सगळ्यांचं प्रेम, त्या सगळ्यांची आमच्याबद्दलची असलेली भावना ही खरी मोठी श्रीमंती आहे किंवा ही संपन्नता आहे, जी संपन्नता आज आम्ही पुरेपूर अनुभवतोय. नक्कीच खूप खंत वाटते, खूप वाईट वाटतंय या छापील अंकाला अलविदा करताना, पण काही अटळ गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात नाईलाजाने. म्हणजे खरे अगदी म्हणजे हा अंक झाल्यानंतर आपण थोडे 10 दिवस म्हणायचो की आता खुश झालो, दिवाळी अंक आला, आता पोहोचतोय, आणि नंतर लगेच आमच्याकडे डिसेंबर अंक आणि नवीन वर्षात आपण काय करायचं ही जी आपल्याकडे नंतर आपल्यासाठी लागलेली आपली एक हे असायची थॉट प्रोसेस की आता काय करूया, या वर्षी आपण काय वेगळं करूया. तर या सगळ्या गोष्टींना आता कुठेतरी म्हणजे आपण पूर्णविराम देतोय. आणि खरंच ती 13 वर्ष जेव्हा मागे आपण वळून पाहतोय तेव्हा त्या आठवणी पण आहेत आणि खूप म्हणजे मन जड झालंय. पण सत्य हे सत्य आहे, शेवटी ते आपल्याला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाहीये. पण या सगळ्यामध्ये जे लेखकांचं, वाचकांचं आणि वयम कुटुंबातील इतर सदस्यांचं जे आम्हाला काही प्रेम मिळतंय ना, ते खऱ्या अर्थाने आम्ही कमवलंय असं आम्हाला वाटतं. हा संवाद पुढे कसा सुरू ठेवू याबाबत अजून तरी आपल्याला काही खात्री नाहीये, पण आपण काही ना काहीतरी प्रयत्न करूया, एवढंच आम्ही सध्या तरी सांगू शकतो. आणि एकंदरीतच वाचनातून विचार आणि विचारातून विकास ही जी कल्पना वयमने तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे, कुठेतरी पालकांना आम्ही जाता जाता हेच सांगू, भले आज वयम तुमच्या सहवासात यापुढे नसेल, दर महिन्याला तो अंक येणार नाही, पण ही रुजवलेली जी कल्पना आहे ती मात्र तुमच्या मुलांसाठी तुम्ही अवश्य जपा, त्यांना वाचू द्या, त्यांना घडू द्या. आणि एकंदरीतच का वाचणं गरजेचं आहे हे त्यांना तुम्ही पटवून द्या, एवढीच आम्ही कळकळीची जाताना तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही खरंच तुमचे मनापासून आभारी आहोत. थँक्यू सो मच. सो यासाठीच आज आपण भेटलो होतो. बाकी तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही असतील याबाबतच्या त्या तुम्ही आम्हाला कळवत राहा आणि आम्ही त्याला आमच्या परीने उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या ऋणातच राहूया आणि वयमच्या सर्व वाचकांना तुमची वेळोवेळी प्रगती कळवत राहा.
तुम्ही आपल्या कुटुंबाचा भाग आहात, त्यामुळे हे कुटुंब आपण असंच ठेवूया आणि संपर्कात राहूया वेगवेगळ्या पद्धतीने. धन्यवाद. धन्यवाद.